नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे मंगळवेढ तालुक्यातील नंदेश्वर येथे. तर यांच्याकडे हा डेन्मार्क जातीचा आदत बैल आहे. तर या बैलाविषयी आज आपण यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहे. आणि हा बैल त्यांनी आता ब्रीडिंगसाठी चालू केलेला आहे. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? दत्तात्रय विठ्ठल शिंदे. किती महिन्याचा आहे ही बैल? 21 महिन्याचा आहे. 21 महिन्याचा आहे. दाताला कसा आहे? दाताला आदत आहे आणि आदत आहे. आता कुठल्या सिमेंटचा आहे ही बैल? डेन्मार्क जातीचा आहे. डेन्मार्कचा आहे. ब्रीडिंग आपण आता ब्रीडिंगसाठी चालू केला आहे बैल? चालू केलं आता 3-4 महिने झाला आपण चालू करून. हां आता कमीत कमी 60-70 गाया सगळ्या टोटल झाल्या. हां बाहेरल्या घरच्या सगळ्या मिळून हां हां रोज कंटिन्यू 1-2 गाया असतील. हां. आता बऱ्याच शेतकऱ्यांना ब्रीडिंग म्हणजेच काय माहीत नाही. मलाच माहिती नव्हतं, का तर मी तिसरी नापास असल्यामुळे मला काय म्हणजे ब्रीडिंग म्हणजे मी विचारायचो बाबा ब्रीडिंग म्हणजे काय असते. लोकांना विचारायचो ही जात कुठली, ही जात कुठली. मग आपणाला नंतर कळायला लागलो बाबा साधी पाडी नाही तयार करायची. आता आफ्रिकन जातीची पाडी आपल्याकडं कमीत कमी त्या आता पहिल्यावरला 13-14 लिटर चालली आदतमध्ये. मग आता पुढल्या त्याला किती चाललं ह्याची काय आपल्याला माहिती आहे. पुढल्या तर कमीत कमी 20-21 लिटर चालली पाहिजे, का तर आदतमध्ये. मग हे असं लोकांनी केलं पाहिजे. आपण आता म्हणजे हिथं काय येते त्या बाहेर पण जाता? तिथं बी येते त्या बाहेर डमडमात भरून बी घेऊन जातो आपण. लोकांना सांगतो बाबा सिमेंटवर काम करा, बिल्डिंगवर काम करा. आपण जर 25% जर पाडी तयार केली तर ती 30-40 हजारावर जाऊ शकत नाही. ह्याची पाडी जर तयार केली तर 1.5-2 लाखाला जाऊ शकते. आणि पहिल्यावरला 18-19 लिटर आपली गॅरंटी आहे बाबा जलमली का ती पाडी आपल्याला 10,000ला द्यायची. आपण असं बी शेतकऱ्यांना सांगितले ह्या बैलाची पाडी जर जन्मली तर जन्मल्या तुम्ही मला फोन करायचा आणि 10,000 रुपये घेऊन जायचं पाडी दिली आपल्याला. असं बी लोकांना बोलतो. ह्या बैलाची उंची किती आहे? उंची साधारण 4.5 फूट आहे आसपास आहे. 4.5-6 फूट आहे आसपास. काय मापली नाही एवढी पण असा अंदाज आहे. आणि लांबी 6 फूट आहे. 6 फूट लांबी आहे. अजून या बैलाची काय वैशिष्ट्य आहे की? वैशिष्ट्य म्हणजे आपण ही पंजाबवरून आणलेलं आहे, त्यामुळं तिकडलं आपल्याला ब्रेड ह्याचं तयार करायचं आहे. का तर ब्रेडवर काम करणं सगळं महत्त्वाचं आहे. नाहीतर मग देशी खिलार बैल सोडायचा, ते पाशाला सोडतोय म्हणून ते सोडायचा. ही लोकांना कळत नाही ना बाबा आपण कशावर काम केलं पाहिजे. ही कळलं तर लोकांना ही लोक पुढं जाऊ शकतील. का तर 50,000 पाडी बी दूध पाजून तेवढ्याला जात असेल आणि 2-1.5 लाख पाडी तेवढ्याला जात असेल तर मग काय उपयोग आहे. 1.5 लाखाला जाणारी पाडी तयार करा ना तुम्ही. 25% जर पाडी तयार केली ती 40,000ला हे झाल्या निघते. ह्याची तयार करा ना. डेन्मार्क ABS कुठली बी तुम्ही. मी म्हणत नाही की ह्याच बैलाही तयार करा, दुसऱ्या बी बैलाही तयार करा. म्हणजे जात बघून ते तयार करा. किती फी घेता तुम्ही ह्याच्यात? 1,000 रुपये घेतो जाग्याला आल्यावर. जाग्याला आलो. आणि बाहेर जायचं बाहेर गेलं तर 1,300 रुपये घेतो. का तर वाहन फेन सगळं आमचं आहे ना, त्यामुळे सगळं आम्हीच बघतो. आणि पलटी मारली तर पुन्हा फोकाट जाऊन सोडतो आपण. पलटी मारली तर पैसे घेतच नाही आपण नंतर. आता किती गाया गाव आहे त्या बैलावर? आता आपल्या घरच्या 15-16 आहे, त्यामुळे टोटल 70 गाया गाव गेले त्या. आता 2 महिने झालं लाळीमुळे ह्याच्यामुळे आपण बंद केलाय सोडायला. 1.5-2 महिने 1.5 महिना झाला आपण सोडायला बंद केलाय. कंटिन्यू सोडतच नाही. का तर लाळ आली मी आधी जात तर लाळ डेंजर काम, त्यामुळे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आपण. ह्या बैलाचं खानपानाचं नियोजन कसं असतं? आता ह्याला काय काय खुराक असतं? आता सध्या तर खुराक आपल्या घोराशांच्या बरोबरच देतो. ह्याला काय जादा देत नाही. का तर 2 शेर गोळी पेंड आणि 1 शेर भरडा असतो. ह्याच्या इतर काय सुद्धा नाही दुसरं. का तर खपरी खातच नाही. का तर ह्याला जन्मल्यापासून सवयच नाही खपरी. खपरी खात नाही, दुसरं कायच खात नाही. नुसतं 1-2 शेर गोळी आणि 1 शेर भरडा. 19 महिन्याचा आहे काय? नाही, 21 महिन्याचा. 21 महिन्याचा. आणि का आदत आहे. आणि कमीत कमी 4-5 महिने तर दात लावत नाही. 5 महिन्यावरच दात लावत नाही. आणि कमीत कमी माझ्या टकोऱ्यापासून उंच बैल म्हणा. तर शेतकरी मित्रांनो, यांनी ब्रीडिंगसाठी हा बैल चालू केला आहे. आणि आता शेतकऱ्यांनी ब्रीडिंगवर काम केलं तर पुढं भविष्यात दूध व्यवसाय टिकणार आहे. तर कोणाला ब्रीडिंगसाठी वळू पाहिजे असेल तर गाई लावण्यासाठी यांच्याकडे वळू उपलब्ध आहे. आपण त्यांचा स्क्रीनवर नंबर पण देणार आहे. नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता.